आज सकाळी कामावर आली तर मी मूग भिजत घालून गेली होती रात्री आणि हे अख्खे मुगाचे चिले बनवले छान असे. याची रेसिपी मी तुमच्यासोबत लवकरच शेअर करेन. छान असे चिले बनवले, राईस बनवला, थोड्याशा चपात्या बनवल्या आणि मॅडम काहीतरी बनवणार होते त्यांच्यासाठी कटिंग करून ठेवली भाज्या. बदाम सोलले, ग्रीन चटणी बनवली, पॅनकेकचा बेटर बनवला, आंबे कापून ठेवले आणि व्यवस्थित सगळं झाकून मी इथून निघाली. आणि माझ्यासोबत एक मावशी आणि एक ताई असतात. त्या ताईंनी हे सोनचाफ्याचं झाड दाखवलं. त्याच्यावर खूप सोनचाफे आले होते आणि मी हे पहिल्यांदाच बघितले तिथे, जे दुसऱ्या सोसायटीच्या इथे आहेत. त्या ताईंनी मला 2 सोनचाफे तोडून दिले आणि हे सोनचाफे थोडेसे ऑलमोस्ट असे व्हाईट झाले होते, जसे की ते गळून पडणार आहेत. जेव्हा झाडावर असतात तेव्हा ते येलो होते आणि 2 घेऊन आली मी घरी आणि त्यानंतर स्वामींची छान अशी पूजा केली आणि ते चाफे मी स्वामींना चढवले. नंतर रांगोळी घालायला घेतली आणि रांगोळी घालताना चहा ठेवलेली गॅसवर आणि रांगोळी छान घातल्याच्या नंतर चहा बघितली तर चहा झालेली, पण गॅस संपला होता. मी नरेशला बोलली की गॅस लावून द्या, तर त्यांनी गॅस लावून दिला आणि त्यानंतर यांच्यासाठी बनवलं होतं राईस, अंडा कढी. ह्या अंडा कढीची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करेन, खूप छान अशी बनते. आणि माझ्यासाठी चटणीचा गोला छान अशी घी टाकून आणि पापडसोबत मी जेवून घेतलं आणि माझ्यासाठी आणि आर्यासाठी रबडी आणली होती. नरेश जास्त गोड खात नाही. आम्ही छान असं खाऊन घेतलं. खूप छान असा दिवस गेला. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. बाय.